राक्षस सुद्धा सेनेत भरती केले गेले. याला सुद्धा कारण आहे. यावेळी हे युद्ध आहे कौरव पांडवांचं. तरी सुद्धा मी स्वतः जातीनिशी माझा स्वार्थ साधण्याच्या उद्देशानं या रणांगणात उडी ठोकण्यात आमचा समजी कुठला स्वार्थ मला ऐकायचंय. एकच, ज्या पांडवांनी माझ्या बंधूंचा शेवट केला, ज्या बकासुराला ठार त्या गलेलठ्ठ भीमानं मारिलं, त्याचा सूड घेण्याकरता या रणांगणाच्या गमगमत्या रणकुंडात उडी ठोकण्याचा बकासुराला मारिलं ते योग्यच केलं. योग्य कारण भीम काकांनी केलं ते कृत्य उचितच होतं. कारण त्यांचं अन्न कुठलं होतं? अन्न एक काळा अन्न, दोन रेडे आणि त्याबरोबर जाणारा गाडीवर या सर्वांना भक्ष्यस्थानी पाडून आपल्या उदराचं क्षमन करण्याचं कर्तव्य करत होते. मग जर का रेडे खाऊन पचन शक्ती पचविली जात होती तर तिथं माणूस खाण्याची काय गरज होती? प्रत्येक प्राणी मात्राचा आहार ठरलेला आहे. ज्याला जे जे पचतं ते प्रत्येकानं भक्षण करावं असा निसर्गाचा नियम आहे आणि त्याच युक्तीप्रमाणे आम्ही वागण्याचं कर्तव्य करत आहोत. मानव जातीचा उत्कर्ष साधणं हे उद्दिष्ट पांडवांचं आहे आणि म्हणूनच केवळ माझ्या भीम काकांनी केवळ तुमच्या बकासुराचा वध आहे उचितच केलं. पण तेव्हा तर तुमची समस्त राक्षस जमात शरण आली होती आणि शब्द दिला होता की यापुढे मानवाच्या वस्तीत कुठे याने आढळणार नाही. मग तेव्हा जर शब्द दिला तर या महाभारत युद्धात दाखल होऊन का म्हणून शब्द बोलला? बकासुराचा शेवट गदाधरानं केलं हे बरोबर होतं. पण कोणत्या सिद्धांतानं जर का बकासुरानं तुमच्या म्हणजे पांडवांच्या प्रजेला कदाचित त्रास दिला असता तर हस्तक्षेप करण्याचा अधिकार होता. पण तुम्ही त्यावेळी होता त्या आश्रित राजगद्दाजवळ आश्रित असताना तुम्ही आमच्या बरोबर हे वैमनस्य करण्याचं कारण का? माणुसकीचा धर्म, मानवानं माणसाला सहकार्य करावं हे माणुसकीचं नातं आहे आणि या माणुसकीच्या नात्यानंच केवळ भीमसेन काकांनी ते घडविलं होतं. आणि भीमसेनानं माझ्या बंधूचा शेवट केला. त्या बंधुवादाचा सूड घेण्याकरता या धंदक्या रणकुंडात मी स्वतः जातीने शिवडी नपुस, तुमच्या जीविताचा सर्वनाश टळ आहे आणि इतरांना कोणीही पांडव करणार नाही. तर हा विराम तुमच्या जीवितावर. ज्यावेळी तुझ्या ध्वजावर हे श्वेत सर्पाचं चित्र पाहिलं त्याच वेळी मनात मी गाठ मारली. मी ज्याला शोधतोय तो माझ्या वैराचा पुत्र आहे आणि म्हणूनच या तुझ्या ध्वजाच्या दिशेने एक सारखा चाल करणारो तुझा शेवट करण्यासाठी या रणांगणात उडी ठोकली. तुझा शेवट मग भारी नातवा होईल. कसा